नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रसिको, मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते. म्हणजे आजपर्यंत मुंबईने अनेकांची स्वप्न पूर्ण केली आहेत. वेगवेगळ्या शहरातून डोळ्यात स्वप्न घेऊन अनेक जण मुंबईत आले आणि त्या सगळ्यांना मुंबईने सामावून घेतलं. असाच एक नाशिकचा तरुण जॉब चालू होता, पण अभिनयाची आवड शांत बसू देत नव्हती. हॉटेल इंडस्ट्री ॲडमिन हेड म्हणून 10 वर्ष काम करत होते, पण अभिनयाच्या आवडीने नाटक क्षेत्राकडे ते वळलेच. मग राज्यनाट्य स्पर्धा सुरू झाल्या, त्याही पुढे अभिनय क्षेत्रात जाऊन करण्याची एक जिद्द होती. मग मुंबईत येण्यासाठी धडपड सुरू झाली. मग इकडे जॉब, संसार हे सगळं सांभाळून मुंबईत यायचं, ऑडिशन द्यायच्या, असा एक क्रम सुरू झाला. आणि त्यातूनच अनेक छोट्या छोट्या भूमिका मिळायला सुरुवात झाली. आणि पुढे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने सोन्यासारखी भूमिका चालून आली आणि त्या तरुणाने त्या सोन्यासारख्या भूमिकेचं अक्षरशः सोनं केलं. असंख्य स्वामी भक्तांना आज त्यांच्यात श्री स्वामी समर्थ दिसतात. अर्थात मी कोणाविषयी बोलतीये हे तुमच्या लक्षात आलं असेल. आज आपल्यासोबत आहे जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील स्वामी समर्थांची भूमिका साकारणारे अभिनेते म्हणजेच अक्षय मुडावतकर. नमस्कार. 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 मी साप्ताहिक विवेकमध्ये खूप मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे आमची खूप दिवसांची इच्छा होती की तुम्हाला आमच्या स्टुडिओत बोलवावं आणि तुमच्याशी खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. 5 वर्ष ही मालिका चालली, म्हणजे अजूनही मालिका सुरू आहे आणि त्यामध्ये स्वामी समर्थांची भूमिका तुम्हाला साकारायला मिळाली. खरं म्हणजे या अशी भूमिका साकारायला मिळणं म्हणजे पूर्वसंचित असणार. पण ही भूमिका येण्याआधीचे अक्षय आणि त्यानंतरचे अक्षय, काय बदल जाणवतो? सगळ्यात आधी तर मी तुमचे मनापासून आभार मानतो की आज तुम्हाला इथे आमंत्रित केलं आणि इतकी सुंदर ओळख करून दिली आता. तर खरंच थँक्यू. म्हणजे ऐकताना मलाही असं खूप 2 मिनटं मी पण त्या फ्लॅशबॅकमध्ये गेलो की कसा तो प्रवास होता आणि कसं इथपर्यंत आलो. सो थँक्यू. आणि आधीचं मी आणि आत्ताचं मी ह्यात मी कायम हेच म्हणतो, खरं तर हे उत्तर माझ्यापेक्षा जी लोक मला आधीपासून ओळखतात ती लोक याचं उत्तर जास्त छान देऊ शकतील खरं तर. पण वैयक्तिक जो मला फरक जाणवतो तो की जरा पेशन्स लेवल वाढलेली आहे आणि एक गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. हा झाला स्वभावातला बदल. आणि 5 वर्षापूर्वी जो एक म्हणजे धडपड करत होता एक व्यक्ती की एक या क्षेत्रात काम करायचं आहे आणि आता कसं होईल काय होईल माहीत नव्हतं, किंवा जी एक मोजकी 4 लोक ओळखत होती. सो आज 5 वर्षानंतरचा यात ऑफकोर्स यात खूप फरक आहे. आणि या स्वामींची भूमिका साकारायला मिळाली आणि त्या निमित्ताने आज घराघरापर्यंत पोचता आलं. आणि आज कुठेही बाहेर गेलं तरी भरभरून प्रेम मिळतात. आणि इतकं की कधी कधी मला विश्वास बसत नाही की हे खरंच होतंय का माझ्या बाबतीमध्ये. इथपर्यंत लोकांचं प्रेम मिळतं. म्हणजे आज तुमच्या ऑफिसला आल्यावर सुद्धा अगदी खाली गाडीतून उतरल्यापासून तुम्ही प्रत्येकाने आज चाफ्याचं फुल देऊन स्वागत केलंय. तर मला इतकं छान वाटलं आज फिलिंग करत. असं पहिल्यांदा घडलं माझ्या बाबतीत की गेटपासून आल्यापासून इथपर्यंत येऊस तर प्रत्येकाने अगदी चाफ्याचं फुल देऊन स्वागत केलं. का तर चाफा स्वामींना प्रिय आहे आणि मी ती भूमिका साकारतोय म्हणून ते माझ्या वाट्याला येत आहे. तर असा बराच फरक आहे स्वभावामध्ये म्हणा किंवा परिस्थितीमध्ये म्हणा. परिस्थिती म्हणजे की ज्याला आधी ओळखत नव्हतं कोणी, जो एक कलाकार म्हणून या क्षेत्रामध्ये धडपड करत होता आणि 5 वर्षानंतर आज घराघरापर्यंत पोहोचलोय. सो हा जो सगळा ट्रॅव्हल आहे हा एक फरक पडलाय. खरंय. आणि काही काही वेळेस कसं होतं, काही गोष्टी आपल्याला उशिरा मिळतात, पण जेव्हा त्या मिळतात तेव्हा त्या इतक्या भरभरून मिळतात की तो आनंद वेगळा असतो. आणि उशिरा मिळतात पेक्षा स्वामींचं कायम एक वाक्य होतं स्वामींच्या मुखी की योग्य वेळी योग्य गोष्ट घडते. तो उशीर आहे का लवकर आहे तुम्ही नाही सांगू शकत. ती योग्य वेळ पण तुम्ही किंवा मी ठरवतच नाही, योग्य वेळ ते ठरवतात. सो ते म्हणतात, आम्ही मध्ये कुठे ऐकलं होतं, फार फार सुंदर वाक्य आहे ते की जर तुमच्या इच्छेने होत असेल तर खुश राहा, मस्त आहे, वा वा. पण जर तुमच्या इच्छेने होत नसेल तर अजून खुश राहा, कारण ते त्याच्या इच्छेने होत आहे. सो तसं येते. आणि मी थोडं आता मागे येते, म्हणजे आपल्याला मालिकेविषयी गप्पा मारायच्याच आहे, ते अनुभव जाणून घ्यायचे. पण अभिनयाची आवड असते ना, ती त्या व्यक्तीला शांत बसू देत नाही. म्हणजे तो दुसऱ्या क्षेत्रात जरी काम करत असेल तरी ती आवड खेचून आणते. तर तसं तुमची नोकरी, राज्यनाट्य स्पर्धा ते मालिका, हा प्रवास कसा होता हे थोडं आम्हाला जाणून घ्यायचंय. माझं सगळं शाळा कॉलेज हे सगळं नाशिकचं आहे आणि माझं ग्रॅज्युएशन हॉटेल मॅनेजमेंट आहे. नंतर मी मास्टर्स केलं पर्सनल मॅनेजमेंट HR ॲडमिनमध्ये. आणि मी नाशिकलाच एका कंपनीमध्ये जवळपास 8 वर्ष मी जॉबला होतो आणि तिकडे HR ॲडमिन या डिपार्टमेंटला मी होतो.
पण तसं एका कलाकाराला शांत बसू देत नाही ती गोष्ट. कारण नाटक म्हणा किंवा गॅदरिंगमध्ये अगदी भाग घेणं असेल, शाळेपासून मी खूप ॲक्टिव्ह होतो या गोष्टींमध्ये. आणि मग नाशिकला मला एक ग्रुपला मी जॉईन झालो आणि मग तिकडून राज्य नाट्य स्पर्धा, कामगार कल्याण हे करत 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 मध्ये 3-4 वर्ष सलग मी ते करत होतो. पण एका पॉईंटला असं आलं की नाही, आता म्हणजे इकडेही लक्ष लागत नाही, हे पण करायचं आहे. सो ती मनाची अशी एकदम चलबिचल सुरू होती. तर एका पॉईंटला मी निर्णय घेतला की नाही, आपण जॉब सोडूयात आणि करूयात म्हटलं, आता या क्षेत्रामध्ये प्रयत्न करूयात, स्वतःला एक वेळ देऊन बघूयात. तर मी घरी बोललो आणि मग बायको, आजी आम्ही दोघे होतो, आम्ही तिघं बसलो होतो. सो मी दोघींना म्हटलं की असं असं करतोय मी, काय काय वाटतं. पण ते दोघे ती पॉझिटिव्ह होता की तुला वाटतंय ना, तू कॉन्फिडंट आहेस ना. म्हटलं हो, पण तुम्हाला काय वाटतंय. मला खूप वाटेल की मी करू शकेन, पण तुम्हाला काय वाटतंय. नाही म्हणून आम्हालाही वाटतं की तू करशील. म्हटलं मग ठीक आहे. सो मी तो जॉब सोडला. पण ज्या क्षणी जॉब सोडला त्या क्षणी हातात काही काम पण नव्हतं. असंही नाही की आज जॉब सोडला आणि उद्या मला काहीतरी काम मिळालंय, असं काहीच नव्हतं. मग जॉब सोडला आणि पूर्णपणे मुंबईत शिफ्ट झालो. मग सो सुरुवातीला एक 5-6 महिने धडपड सुरू होती आणि की कारण एकतर ऑडिशनला कुठे जायचं, कुणाला भेटायचं हेच माहीत नव्हतं. फक्त जायचंय एवढंच होतं. मग इथे येऊन एक एक ओळखी वाढत गेल्या, माणसांना म्हणजे नवीन नवीन माणसं भेटत गेली. ते सर्कल तयार होत गेलं आणि मग एकातून एक काम, एकातून एक काम, मग कधी 1 डे, 2 डे, मग असं छोटं 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 करत करत मग इथपर्यंत पोहोचलो. असा तो सगळा असा प्रवास तुझा होता. प्रवास आहे हा. एकदम फ्लॅशबॅक मध्ये हो, गेल्यास. मी सगळं आठवतं खरं तर आहे. म्हणजे ऑडिशन पण अगदी आठवतात की कसं आपण जायचो आणि मग ते फिट, अनफिट किंवा रिजेक्ट. म्हणजे हो फार कमी वेळा ऐकायला मिळाले, रिजेक्ट हे जास्त ऐकायला मिळतं. म्हणजे माझ्या बाबतीत काही नॉर्मल आहे. प्रत्येक कुठलाही नवीन कलाकार जेव्हा या क्षेत्रामध्ये येतो, तो ही एक नॉर्मल प्रोसेस आहे आणि मला वाटतं ती असावीच. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला ते रिजेक्शन पण पचवता आलंच पाहिजे आणि त्यानंतर जर तुम्ही टिकलात, थांबलात, तर मग तुम्ही पुढे चान्सेस तुमचे असतात. बरोबर. म्हणजे ते तावून सुलाखून निघणं म्हणतात ते असतं. तसंच आहे. आणि मला एक सांगायला आनंद वाटतो की मी पण नाशिकची आहे आणि राज्यनाट्य स्पर्धा मी पण बघायचे, त्यात तुमचा अभिनय मी पाहिलेला आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही मालिकेत आलात तेव्हा मला खूप छान झालं, अरे हे नाशिक, हे मी प्रत्येकाला सांगायचंय. त्यामुळे तो एक वेगळा आनंद आहे. मी बऱ्याच ठिकाणी तुमच्या इंटरव्ह्यूज मधनं ऐकले की तुमच्या घरी सुद्धा स्वामी भक्ती केली जायची, तुमची आजी करायची. ज्यावेळेस स्वामी समर्थांची भूमिका तुम्हाला मिळाली, जेव्हा तुम्ही घरी सांगितलं तेव्हा घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? की सगळ्यात पहिले ना लॉकडाऊन होता करेक्ट मधला काळ. वर्षभर सगळंच कामच बंद होते आणि परत आता काम मिळेल की नाही हेही माहीत नव्हतं. कारण एकतर नुकतंच सुरू केलं होतं मी एक काम शोधायला आणि त्या 4-5 ओळखी झाल्या आणि त्यानंतर अचानक काम बंद पडलं. सेटवर येऊ पण देत नव्हते मधल्या काळामध्ये तर. कारण ऑडिशन्स तुम्ही मेल करा किंवा व्हॉट्सअप करा आणि हा प्रश्न मला कायम पडायचा की मेल त्यांना रोज शेकडोन येत असतील, ते किती मेल बघणार आहेत ते. म्हटलं काय माहिती काय होईल आता. सो अचानक एक दिवस संध्याकाळी बसतो आम्ही घरात आणि फोन आला समोरून की असं असं आहे आणि तुम्ही ही भूमिका कराल का म्हणून. सो 2 मिनटं मलाही विश्वास नव्हता खरं तर की मला का बरं सडनली कोणी फोन करेल. बरं मी असंही काही नाही, खूप काम केलं आहे मी आधी आणि मला कोणीतरी ओळखतं आणि मग रेफरन्सनी फोन केला, असंही काही नाही आहे. अगदी तुरळक काम केलं नाटकातून आणि 1-2 मालिकांमधून. पण समोरच्या व्यक्तीला वाटलं, त्यांनी 1-2 कामं पाहिली की हा करू शकेल किंवा याचा फेस या भूमिकेकरता किंवा ही ही व्यक्तिरेखा साकारण्याकरता हा परफेक्ट जाऊ शकतो असं समोरच्या व्यक्तीला वाटलं. आणि मग त्यानंतर मी फोन ठेवला आणि बायकोला म्हटलं, तुला माहिती आहे का फोन कुठल्या कामाकरता होता, कुठल्या रोल करता होता. तर कुठल्या. तर आमच्या घरात स्वामींचा फोटो आहे, म्हणजे यांच्या रोल करता होता. सो ती पण शॉक होती की कसं काय अचानक, म्हणजे काय. बरं आता स्वामींचं म्हणजे माझ्या जन्माच्या आधी पण स्वामीचं घरात करतात. पण मी कधीच असा विचार केला नव्हता की आपण असं दिसू शकू किंवा कधी हा रोल आपण करू. पण मग ती म्हणे की खूप छान, म्हणजे बेस्ट होते, आनंद होता दोघांना पण. मग आम्ही ऑडिशन, लुक टेस्ट या गोष्टी पुढे करायला लागलो. पण तोपर्यंत मी आजीला सांगितलंच नव्हतं की आहे असं. कारण म्हटलं नाही झालं काम तर परत तिला वाईट वाटेल की अरे नाही झालं आहे. सो मग ते एक एक ती फार गमतीशीर गोष्ट आहे. म्हणजे मी कायम बऱ्याच ठिकाणी मी सांगितलेली खरं तर की ते म्हणे की लुक टेस्ट आपण केस काढूयात म्हणून. बरं केस काढत नाही आपल्याकडे नॉर्मली, घरात सेन्सिटिव्ह विषय असतो केस काढणं म्हणजे. सो ती आणि मीच होतो घरामध्ये. तर मी तिला म्हटलं की केस काढायला चाललो आहे, केस काढू का. थोडं काय नवीन काम आहे का. म्हटलं हो ठीक आहे जा म्हणे काढ. सो मी गेलो, केस काढून आलो आणि घरामध्ये स्वामींचा फोटो आहे. तर फोटोच्या खाली मी उभं होतो आणि समोर आजी होती. सो तिला म्हटलं काय काही साम्य वाटतंय का दोघांमध्ये. तिला काहीच माहीत नव्हतं. तर ती म्हणे हो वाटतंय, देव करून यांचंच काम तुला मिळून जाऊ म्हणे. योगायोग म्हणजे हा योगायोग आहे. म्हणजे ते म्हणतात वास्तू तथास्तू म्हणते तसं येते की तिच्या तोंडून निघाले ते शब्द ते अगदी खरे ठरले आणि त्यानंतर ती भूमिका मिळाली, प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं
5 वर्ष आणि जवळपास 1750 भागांचा प्रवास पूर्ण केला. त्यामुळे म्हणजे हे खूप अनबिलिव्हेबल आहे. मी म्हणतो की मगाशी काही गोष्टी तुम्ही नाही ठरवत, त्या घडतात, त्या या तुमच्याकरता लिहिलेल्या असतात आणि त्या कुठूनही फिरून तुमच्याकडे येतात असत्या. तुम्हाला फक्त करायचं काय, तर प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे आणि जे तुमच्याकडे संधी येते त्या संधीचं सोनं कसं करता येईल किंवा तिकडे तुमचं उत्तम कसं देता येईल हे तुम्ही करू शकता. पण तुमच्याकडे काय येणार हे तुम्ही नाहीच ठरवू शकत. सो तसं येते. आणि एक आनंद आहे की नंतर सुद्धा म्हणजे आता आजीला झाली 2 वर्ष, पण एक जवळपास 3-1 वर्ष तिने सगळं ते बघितलं. त्यामुळे तो त्यांचा आनंद काही खरंच वेगळाच असेल. तिथं ते फिलिंगच फार वेगळं होतं. म्हणजे फार गमतीशीर व्हायचं. नाशिकला मी गेलो ना की बिल्डिंगमधली सगळी माणसं, आता ज्यांनी मला आधी पण पाहिलेलं आहे, सो ते मग अरे माझा मामा आलाय किंवा माझे काका आलेत किंवा काय, आणि ते घरी यायचे भेटायला सगळी माणसं ती. सो घरी आले की मग ते फोटो काढायचे. आजी शेजारी असायची. फोटो काढला की एकदा बघून की नीट आलाय का, नसेल आता परत काढून घ्या. अगं म्हटलं बघतील ते, नाही नाही नीट काढून घ्या म्हणे. पण काय हा तिचा आनंद होता की तिच्या नातवाबरोबर आज फोटो काढतायत किंवा ओळखतायत किंवा असं ही भूमिका साकारतोय, आणि तो आनंद त्या डोळ्यात दिसायचा. सो ते छान वाटायचं की ते सार्थकी ठरलं असं एक वाटायचं. सो तिने हे बघितलं सगळं, याचा आनंद पण जास्त आहे मला. तुम्ही जसं म्हणालात की 5 वर्ष, हल्ली कुठलीच मालिका एवढी चालत नाही आणि मालिकांच्या बाबतीत सगळेच जण मालिकांना हल्ली आपण बघतो की काय काय बोलत असतात. इडियट बॉक्स म्हणून आपण टीव्हीकडे बघतो. पण या मालिकेच्या बाबतीत वेगळं ठरलं. म्हणजे अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक जण ही मालिका पाहायचाच, म्हणजे प्रत्येक वयोगटातला. आणि मालिकेच्या बाबतीत तर हे क्वचितच घडतं. तर वेगवेगळे अनुभव तुम्हाला आले असतील, अनेक ठिकाणी तुम्ही जात असाल, तर असे काही लक्षात राहिलेले अनुभव आहेत का? नाही, अनेक आहेत. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे या मालिकेचं 50% लहान प्रेक्षक वर्ग ही लहान मुलं होती. म्हणजे आज कुठेही बाहेर गेलं की पहिले लहान मुलं धाव देतात स्वामी असावं म्हणून. तर बऱ्याचदा असं घडतं. म्हणजे लहान मुलांचे तर इतक्या, मला अगदी सेटवर किती वेळा मुलं भेटायला येतात तर गिफ्ट म्हणून गोट्या आणायचे की हे घ्या तुम्हाला खेळायला म्हणून. तुम्ही मालिकेत गोट्या खेळतात ना म्हणे, ते तुमच्याकरता. किंवा कुठे मठात एका ठिकाणी मी गेलो होतो, तर फोटो काढताना ते लहान लहान मुलं सगळी समोर होती. तर फोटोग्राफर क्लिक करणार तेवढ्यात ती मुलगी मागे बघून मला म्हणते की असं उभे राहा म्हणे, कमरेला हात ठेवून म्हणे. तर इतकी हक्काने ही मुलं सांगतात ना, कनेक्ट होतात ना. कधी भावनिक गोष्टी पण घडतात. म्हणजे कधी हॉस्पिटलमध्ये पण मला आठवतं मी गेलो होतो काही कारणास्तव, आणि तर डॉक्टरांशी बोलून बाहेर पडलो मी. तर मला परत डॉक्टर बाहेर सांगायला आल्या, हो म्हणे, आतमध्ये आजी आहेत, त्यांनी तुम्हाला पाहिलं म्हणे, सो त्यांना तुम्हाला भेटायचं आहे म्हणे, प्लीज भेटाल का? म्हटलं नक्की भेटतो मी. मग आत गेलो, त्यांना भेटलो. शेजारी अजून 2 जण होते, त्यांना भेटलो. सो त्यांच्या चेहरा स्माईल होतं ते, की आम्ही तुम्हाला भेटलो म्हणून. सो इतकं बरं वाटलं. मग नेक्स्ट डे परत मला सगळे त्यांचा एक एक व्यक्ती आले म्हणे की हो काल तुम्ही माझ्या आईला भेटलात म्हणे. सो ती सांगत होती की तिला तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. पण गडबडीत म्हणे ती म्हणे की मी हे विचारायचं विसरले की तुमचं कोण ॲडमिट आहे. तर ते इतकं भावनिक अशा त्या गोष्टी असतात ना, असं अनेकदा घडतं. या गमतीशीर भाग आहे असं. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जसं की गमतीशीर म्हणण्यापेक्षा ना, बऱ्याचदा काय होतं, लोक भेटली ना की त्यांच्या डोळ्यामध्ये पाणीच असतं बऱ्याचदा. हे अनेकदा होतं. आणि की काहीच बोलत नाही ते, म्हणजे काय आले, पहिले इतके एक्साइटेड असतात, पण भेटल्यावर फक्त डोळ्यातून गळागळा पाणीच वाहत असतं. पण मला हे माहिती आहे, हे माझ्याकरता नाही आहे, हे स्वामींकरता आहे. आणि आज ती भूमिका मी साकारत होतो म्हणून ते सगळं माझ्या वाटेला होतं. बाकी ह्यात माझं काही. प्रेक्षकांना तुमच्यात स्वामी दिसत होते, हे महत्वाचं आहे. हो, पण मी कायम म्हणजे हेच म्हणतो लोकांना सुद्धा की स्वामी स्वामी आहेत. मी फक्त एक माध्यम आहे की जो ती भूमिका साकारतोय. त्यांचं चरित्र तुमच्यासमोर आणण्याकरता मी फक्त एक माध्यम आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही आणि मी सारखेच आहे. मी कोणी वेगळा नाही आहे. त्या नमस्कार फक्त स्वामींना करा आणि माझ्यावर कलाकार म्हणून भरभरून प्रेम करा. हा तुमचा मोठेपणा आहे. नाही नाही, मोठेपण नाही, सत्य आहे, ही फॅक्ट आहे. खरं. कलाकाराच्या बाबतीत अजून एक गोष्ट कायम म्हटली जाते की मेकअप चढवला की त्या भूमिकेत शिरायचं आणि मेकअप उतरवला की भूमिकेच्या बाहेर यायचं. पण काही भूमिका अशा असतात की आयुष्यभर त्यांचा प्रभाव हा उतरत नाही आणि तो उतरावा असं आपल्याला वाटत पण नाही. तशीच मला वाटतं स्वामी समर्थांची भूमिका आहे. तर अंतर्बाह्य काय बदल तुम्हाला जाणवला किंवा मालिका करत असताना स्वामींचं अंतरंग तुम्हाला कसं उलगडत गेलं? मी एक तर ना जसं मग तुम्हाला म्हणालो मी की अप्रोच बदलतो तुमचा गोष्टींकडे बघण्याचा. आणि त्यांनी त्या काळात खूप छोट्या छोट्या गोष्टी पण खूप मस्त गोष्टी सांगितल्या की माणसातला देव शोधा. तुम्ही बेसिकली दगडात देव शोधण्यापेक्षा माणसातला देव शोधा. तर ह्या गोष्टी आहेत ना, जेव्हा आपण रोज ऐकतो सेटवर किंवा आपण ते सीन्स करतो, तर समजा आपण दिवसभरामध्ये समजा मी एक 20 पानं समजा मी आज वाचली आणि 20 पानांचा मी एक सीन केला. ते 20 पानांपैकी जर मला 4 ओळी जरी लक्षात राहिल्या माझ्या,
आणि त्या 4 ओळींपैकी 2 ओळी जरी मी फॉलो केल्या ना तरी आयुष्यात खूप बदल घडतो. आणि असं वारंवार घडलंय. म्हणजे आज 5 वर्ष मी रोज 2-2 ओळी जरी तुम्ही म्हटलात 5 वर्ष तरी त्या किती ओळी होतात त्या. आणि ते मग आपण आहे ना थोडंसं आपल्या आयुष्यामध्ये अप्लाय करण्याचा एक प्रयत्न करतो. जसं मगाशी म्हणालो की माणसातला देव शोधा. सो हा एक प्रयत्न जरा असतो की आता आपण एक माणुसकी जपणं, जे आता हल्ली फार म्हणजे आपण बघतो की हल्ली छोट्या-छोट्या गोष्टींवर वाद होणं किंवा रस्त्यावर पण जाताना अगदी छोटी गाडी अगदी कट जरी कोणी करून घेतलं की वादावाद सुरू होणं, अगदी मग ते भांडणापर्यंत जाणं. पण यात खूप छोटी गोष्ट असते. एकाने जरी थोडीशी माघार घेऊन सॉरी म्हटलं तो विषय थांबतो तिकडे. आणि एक माघार घेणं हे का तुम्हाला खाली म्हणजे कमीपणा नाहीच त्याच्यामध्ये. पण या छोट्या गोष्टी आपण नाही फॉलो करत कारण आपला इगो त्या ठिकाणी फार मोठा होऊन जातो की मला कसं काही नाही म्हणाला. तर ह्या गोष्टी जरा जपणं. सो हे कसं फॉलो करता येईल किंवा माझ्याबरोबर पण समजा जी माणसं असतील सो एक सांगण्याचा प्रयत्न असतो की शांत, रिलॅक्स, की ह्या गोष्टी टाळूयात आणि माणसातला देव शोधूयात. आपल्यामुळे जर एखाद्याला हेल्प होणार असेल, त्याचं भलं होणार असेल, तर तो प्रयत्न करूयात. बरं मी पूर्णपणे करतोय का की करू शकतो का? असंही म्हणणार नाही मी. शेवटी मी माणूसच आहे आणि माणूस म्हटलं की चुका होणारच. पण एकदा होती ती चूक, दुसऱ्यांदा होतो तो मूर्खपणा आणि वारंवार घडतो तो गुन्हा. चूक होतीये ठीक आहे. मूर्खपणा पण चला एक वेळ आपण समजू शकेल. पण चूक होता कामा नये. म्हणजे गुन्हा वारंवार घडू नका. रोज नव्या चुका करा. नव्या चुकांमधून शिका, त्या सुधारा. पण चुका रिपीट करू नका त्या. खरंय. आणि तुम्ही जसं म्हणालात की स्वामींचे विचार मनाला खूप आधार देतात. म्हणजे रस्त्याने जात असताना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी, हे का गाडीवर जरी वाचलं तरी मनाला आधार मिळतो, नाही स्वामी समर्थ आहेत सोबत. किंवा अशक्य ही शक्य करतील स्वामी, मनाला आधार मिळतो. पण तुम्ही जसं म्हणालात की आज आजूबाजूला जे आपण बघतो तर खूप अस्थिर आहे. म्हणजे मानसिकरित्या कमकुवतपणा आज तरुणांमध्ये जाणवतो. म्हणजे एकमेकांचा खून करण्यापर्यंत मजल जाते किंवा आत्महत्या तर सर्रास छोट्या छोट्या कारणांवरनं होतात. मग डिप्रेशन, नैराश्य हे आजच्या तरुण पिढीला अक्षरशः ग्रासलंय. तर अशा सगळ्या काळात स्वामी भक्ती किंवा आपण म्हणू की देवाची भक्ती, नामस्मरण हे किती गरजेचं आहे? हे प्रचंड गरजेचं आहे. आणि आता कसं आहे ना, भक्ती ही प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे भक्तीची. बरं जर नीट पाहिलं तुम्ही समजा, तर दैवत्व किंवा देव हा जसं मगाशी म्हटलं की माणसात आहे. माणसातला देव शोधा. सो प्रत्येकाच्या आत पण देव आहे. तसं का आपण नीट पाहिलं आहे तर. पण आपण काय होतं आपण ते विसरतो आणि त्याला आपल्यातले निगेटिव्ह एनर्जीने आपण ओव्हरलॅप करून टाकतो. सो ते सांभाळायचं आहे. आता माणसात दोन्ही गोष्टी आहेत, पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहे. पण जेव्हा निगेटिव्ह गोष्ट पॉझिटिव्हवरती ओव्हरलॅप करायला लागते, मग तुमच्यातला राक्षस दिसायला लागतो बेसिकली. पण जर हे पॉझिटिव्ह गोष्टीने ओव्हरलॅप केलं तर तुमच्यातला देव बाहेर दिसेल. सो हे आपल्या हातात आहे आता. आणि भक्तीची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे. कुणाला नामस्मरणात छान वाटतं, कुणाला अगदी म्हणजे पूजेत छान वाटत असेल. म्हणजे काही काही जण बघतो आपण की अर्धा-अर्धा पाऊण-पाऊण तास पूजा करतात. त्यांना छान वाटतं. सो ठीक आहे, हरकत नाही. कुणाला मेडिटेशन करून छान वाटतं, ध्यान धरण्यात त्यांना आवडतं किंवा काही जणांना अगदी चालता फिरता पण कधी देवाचं नाव घेतात तसं आवडतं किंवा काही लोक अनेक म्हणजे मंदिरात जात नाही, कुठेही जात नाही. पण एक अंतरात्म्यातून किंवा मनातून नामस्मरण घेतात की देवा तू आहेस किंवा हे जे आहे तुझं आहे. सो अशी भक्ती आहे. प्रत्येकाची भक्तीची पद्धत वेगळी आहे. पण मार्ग एकच म्हणजे असं आपण म्हणतो की फॉर एक्झाम्पल आज तुमच्या ऑफिसला येण्याकरता 10 रस्ते आहेत. कुठल्याही रस्त्याने मी येईन, पण मला पोचायचं कुठे मला माहिती पाहिजे शेवटी. सो ते ठिकाण एकच आहे, रस्ते वेगवेगळे प्रत्येकाचे. सो तुमचा मार्ग काय तुम्ही ठरवा, पण ठिकाण फिक्स आहे. म्हणजे आपण म्हणतो ना हल्ली भौतिक सुख सहज मिळतात, पण ते मनाची शांतता, समाधान ते मिळत नाही. तर ते भक्तीच्या मार्गाने मिळू शकतं. खरं आहे. आणि तोच मार्ग आहे. हो म्हणजे तोही मोठाच मार्ग आहे. म्हणजे हा फार डीप विषय आहे खरं तर हा. म्हणजे असा अगदी एका शब्दात सांगण्याचा विषय नाही आहे आणि माझ्याही फार आवडीचा विषय आहे खरं तर. पण आपापला मार्ग आपण निवडावा आणि योग्य आणि अयोग्य नाही खरं तुम्हाला माहिती असतं. असं कोणीच नाही की मला माहीत नाही चुकीचं आहे. हे प्रत्येकाला माहिती असतं की मी करतोय चुकीचं आहे. पण त्या क्षणी तुमचं मगाशी म्हटल्याप्रमाणे ती निगेटिव्ह एनर्जी तुमच्यावर ओव्हरलॅप करते आणि तुम्हाला ते करायला भाग पडते. असं कोणीच नाही की ज्याला माहिती नाही की हे चुकीचं आहे किंवा बरोबर. प्रत्येकाला माहिती असतं. खरं आहे. आता आध्यात्मिक भूमिका केल्यानंतर एका कलाकाराच्या बाबतीत काय होतं तर बऱ्याचदा प्रेक्षकांच्या मनावर त्याच भूमिकेचा पगडा असतो. म्हणजे त्या भूमिकेशिवाय इतर भूमिकेत प्रेक्षक बघू शकत नाही. आणि बऱ्याचदा येणाऱ्या भूमिका सुद्धा त्याच पठडीतल्या असतात. म्हणजे याची अगदी उदाहरणं सुद्धा आहेत की रामायण महाभारत पूर्वीच्या काळी ज्या मालिका येऊन गेल्या तर त्या कलाकारांना लोक त्या भूमिकेच्या शिवाय स्वीकारूच शकत नव्हते. तर असा अनुभव आता तुम्हाला काही येतोय का? अजून तरी नाही आला मला. म्हणजे रादर मला मालिका करताना सुद्धा विविध भूमिकांकरता विचारणा झाली. पण तेव्हा वेळेमुळे शक्य होत नव्हतं मला. कारण
महिन्यातले 24-25 दिवस कंटिन्युअसली मी शूटिंगमध्ये असायचो आणि दिवसभरातले 12 ते 14 शूटिंग चालायचं. सो शक्य होत नव्हतं मला तेव्हाही. बरं त्या काळातही तरी मी एक नाटक केलं, चूक बोल द्यावी घ्यावी, आणि त्या नाटकालाही लोकांनी भरभरून प्रेम दिलं. म्हणजे अगदी मागे येऊन प्रेक्षकांनी सांगितलं की म्हणे आम्ही तुमची स्वामींच्या मालिकेतून आम्ही तुम्हाला पाहतो म्हणे आणि ती भूमिका आम्हाला प्रचंड आवडते म्हणे आणि आज केलेलं कामही आम्हाला प्रचंड आवडलं. पण तुम्हाला हेही सांगतो म्हणे की दोन्ही भूमिका आम्हाला वेगळ्या वाटल्या. सो एक कलाकार म्हणून ती पावती होती माझ्याकरता की 2 भूमिका तुम्हाला प्रेक्षक म्हणून वेगळ्या वाटणं. जसं एखादी भूमिका आपण करताना न कळतपणे कुठेतरी आपण ते कॅरी करतो आणि दुसऱ्या भूमिकेमध्ये येण्याचे चान्सेस असतात कधी कधी. पण एक कलाकार म्हणून तुमची पावती काय, तर प्रेक्षकांना 2 भूमिका वेगळ्या वाटणं आणि दोन्ही आवडणं. सो ही पावती होती आणि लोकांनी ॲक्सेप्ट केलं छान. बरं ते ह्युमरस नाटक होतं, दिलीप प्रभावळकरांचं नाटक येते. सो 30 वर्षापूर्वी ते करायचं आहे आणि मग ती संधी मला मिळाली होती. सो ते नाटक मी करायचो. सो ते अगदी इमोशनल आणि कॉमेडी पद्धतीने जाणारं पूर्ण नाटक होतं ते. पण आवडलं लोकांना. त्यामुळे असं कुठेही नव्हतं की नाही 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 तुम्ही हे करू नका किंवा आम्हाला नाही आवडलं, असं नव्हतं. आणि बऱ्याच भूमिकांना विचारणा पण झाली आणि रादर तुमच्या ह्या मार्फत मी पण सांगतो की तुम्ही सांगा रादर खाली त्या कमेंटमध्ये की तुम्हाला आवडेल की नाही वेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला, कोणत्या किंवा भूमिकांमध्ये कुठल्या पाहायला आवडेल? भूमिकांमध्ये हां. पाहायला आवडेल तेही सांगा. कारण शेवटी म्हणजे प्रेक्षकांना काय आवडतं हे खरंय. हेही नाही, तेच महत्वाचं असतं ऍक्च्युअली, प्रेक्षकांना काय आवडतंय. आणि कलाकार म्हणून तुम्हाला कोणत्या पठडीतल्या भूमिका करायच्या? कारण प्रत्येक कलाकाराला एक भूक असते, नाही मला हां. वेगवेगळे करायचे रोज. नाही ऍक्च्युली मला कुठल्या पठडीमध्येच असं हे नाही व्हायचं खरं सर. आणि वेगवेगळ्या भूमिका करायला मला म्हणजे कायमच आवडेल. मग अगदी जसं आता एक आध्यात्मिक भूमिका आता स्वामींची आहे. बरं हेही सांगतो की याच्यापुढे मी अनेक भूमिका साकारेन सुद्धा, पण स्वामींची भूमिका एक कायम वेगळी असेल. म्हणजे ही अग्रस्थानी असेल आणि बाकी सगळ्या भूमिका एका ठिकाणी असतील. कारण हे कंपॅरिझनच नाही बेसिकली, हे स्वतंत्र आहे आणि हे जे ब्रह्मांड नायक आहेत बेसिकली त्यांच्याशी आपण काय कुठल्या याचं हे करणार. सो स्वामींची भूमिका एक कायम माझ्याकडे स्पेशल असेल. आणि इतर मला म्हणजे अगदी पॅट्रिओटिक जरी असतील समजा किंवा विनोदी अंगाने जाणाऱ्या भूमिका असतील किंवा अँकरिंग असेल ते मला फार आवडतं खरं तर करायला. हां, म्हणजे सूत्रसंचालन हा एक फार मजेशीर विषय असतो कारण तुम्ही कुठे बांधलेले नसतात, ते मोकळे असतात. तर ते आवडेल करायला. आणि अशा विविध भूमिका वेगवेगळ्या जॉनर्सच्या, म्हणजे पहिल्या भूमिकेपेक्षा दुसरी भूमिका कशी वेगळी असेल हे निवडताना माझा पण एक प्रयत्न असतोच काय. म्हणजे अगदी याच्या आधी नाटकात काम करताना असेल किंवा आता मालिकेतून पुढच्या कामं निवडताना असेल तर मला आवडेल. आता 5 वर्ष तुम्ही ही भूमिका साकारली. आपण म्हणू की हा अल्पविराम होता. आता तुम्ही इथे तुमची आता भूमिका संपली. पण मग ते शेवटचे दिवस कसे होते शूटिंगचे? हां, आणि ऑफकोर्स खूप इमोशनल होते ते. आणि ते कारण 5 वर्ष एका भूमिकेत ज्या तुम्ही असाल, तुम्ही ज्या निरोप घ्यायची वेळ येते, सो ते फार इमोशनल मोमेंट असतो तो. आणि मीच काय अख्खी आमची टीम पण लास्टला सगळेच इमोशनल होते. शेवटच्या टेकला असं होतं की आता एकदम पिन ड्रॉप सायलेन्स, कोणी काही बोलत नव्हतं. अवघड होतं सगळं तिकडून निघताना किंवा सगळ्यांना सी ऑफ करताना. आणि पण मेमोरेबल मोमेंट आहे. म्हणजे त्या काही मोमेंट्स तुम्ही कॅमेरात कॅप्चर नाही करत, तुम्ही तुमच्या मनात कॅप्चर केले असतात ते आणि ते आयुष्यभर तुमच्या स्मरणात राहतात. म्हणजे त्या आठवणींचा सुगंध हा चाफ्याच्या सुगंधासारखा असतो. तो कायम मनात कायम दरवळत दरवळत असतो. राहतो. एक्झॅक्टली. खरंय. आता तुम्ही 5 वर्ष ही मालिका करत होतात. 12-12, 13-13 तास शूटिंग होतं. आता स्वतःसाठी कसा वेळ देताय? खरं तर अजूनही महिना आता आता एक सव्वा महिना झाला. हवा तसा वेळ मिळत नाही अजूनही, कारण धावपळ सुरू आहे, बरीचशी कामं सुरू आहेत. पण आता जरा थोडं वाचनाकडे जरा भर देण्याचा एक प्रयत्न आहे. स्वतःवर काम करणं आहे. म्हणजे अगदी फिजिकली काम करणं असेल किंवा वेगळ्या एक लँग्वेज शिकणं असेल, समजा काही वेगळं असेल. तर असे जरा प्रयत्न आणि जरा वेगळं बघतो पण आहे. सो आता एवढं काही मटेरियल अवेलेबल आहे OTTला सुद्धा, वेगळे सिनेमे, वेब सिरीज आहेत, जे इतर वेळी शक्य नाही व्हायचं. तर ते प्रयत्न आता सुरू आहेत करण्याचे. सो स्वतःवर काम चालू आहे आणि आता जरा घरच्यांना वेळ देण्याचा एक प्रयत्न सुरू आहे. प्रत्येक कलाकारासाठी नाटक हा एक हळवा कोपरा असतो आणि तुमची सुरुवात सुद्धा नाटकानेच झाली आहे. तर नाटकात परत आम्हाला बघता येणार आहे का? आणि मला खूप आवडेल खरं तर नाटकात करायला. तर म्हणजे मी तर खरं हे विश करतोय कोणीतरी मला विचारावं की नाटकात काम करशील का म्हणून. म्हणजे अगदी मी एका पायावर तयार आहे नाटकात काम करायला. सो बघूयात काही संधी. आत्ता कारण आत्ता तर फ्री झालो आहे, 1 महिना झाला. तर कदाचित माहीत नाही, विचारणा होईलही आणि मी करेनही का. मला आवडेल नाटकात काम करायला, कारण प्रत्येक ॲक्टर करता नाटक हा 20 प्राण आहे. लाईव्ह ऑडियन्स आहे, डिरेक्ट कनेक्टिव्हिटी आहे लोकांशी
आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा ते खूप महत्वाचं असतं की आपल्या आवडत्या कलाकाराला आपण समोर समोर बघणं. बघतोय. हा एक्झॅक्टली. त्यामुळे ते सगळंच छान, ती छान. जी देवाणघेवाण असते ती खूप छान खूप असते. खूप मजेशीर असते. म्हणजे मी चोबुलच्या असता एक सीन होता आमचा पूर्ण असा इंटरव्हलला, एक विनोदी सीन होता पूर्ण तो. आणि त्यात एका पॉईंटला ना प्रेक्षकांशी मी एक संवाद करतो. तर अनेक प्रयोग तर मी गप्पा मारत मारत प्रयोग केलेत पुढचे ते. म्हणजे इकडून मी काय बोललो की समोरून एक रिॲक्शन यायची, मग परत काही ते बोलून जायचं, मग रिॲक्शन यायची आणि परत मध्ये नाटक कंटिन्यू करायचो. असं अनेकदा व्हायचं असं ते. सो ही मजा असते. आणि आपण त्याला प्रयोगच म्हणतो ना, म्हणून ते एक्सपेरिमेंटच आहे. कारण प्रत्येक शो सारखा नसतो, तो वेगळा असतो, खरंय. म्हणून तो प्रयोग प्रयोग असतो. हे खरंय, अगदी खरंय. एक प्रश्न विचारते, म्हणजे आत्ताची आपली सामाजिक परिस्थिती जर बघितली तर भोंदूगिरीचे प्रकार हे खूप समोर येत आहेत. म्हणजे त्यामध्ये मग भक्ती, अंधश्रद्धा याच्या नावाखाली लोकांना लुबाडणं वाढलंय. त्यात महिला अडकतात, त्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होतात. तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? आता कसं आहे, आपलं किती पॉप्युलेशन आता पूर्ण सगळी माणसं सारखी नाही आहेत, सगळी चांगली नाही आहेत, सगळी वाईट नाही आहेत. सो चांगली आणि वाईट असं आपल्या स्वतःच्या आतमध्ये दोन माणसं राहतात आपण. एक चांगलं आणि एक वाईट आहे. सो कोण कोणाला ओव्हरलॅप करतं यावर सगळं ठरतं, हे मी तुम्हाला मगाशी म्हटलं. तर खरं तर प्रत्येकाने आपले डोळे उघडे ठेवावे. ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे खरं तर, की काय चांगलं आणि काय वाईट याची जाण आपण ठेवावी, आपण ओळखावं, जे योग्य आहे ते फॉलो करावं. आणि भक्ती, जसं मगाशी आपण म्हटलं की भक्तीचे मार्ग वेगवेगळे आहेत. सो तुमचा भक्तीचा मार्ग तुम्ही योग्य मार्ग निवडा भक्तीचा. देवाला काही नको असतं. देवाला काय तुमची हार, नारळ, फुलांमध्ये इंटरेस्ट नाही आहे. बरं, फुलं देवानेच आपल्याला दिली आहे, सृष्टी देवाने निर्माण केली आहे, फुलं देवानेच निर्माण केली आहे, किंवा नारळ आपण देवाला वाहतो समजा, सो ते देवानेच निर्माण केलं आहे. सो त्यानेच निर्माण केलं, आपण त्यालाच वाहतोय. त्याला काय हवं आहे, तर तुम्ही एक निर्मळ भावनेने तुम्ही या आणि दोन हस्तक आणि एक मस्तक हे त्यासमोर ठेवा आणि तुम्ही सरेंडर व्हा. ह्याच्या व्यतिरिक्त देवाला काय हवंय? तो थोडीच तुमच्याकडे मागतोय की तू मला अमुक एक गोष्ट दिली तरच मी तुला हे दिली. ती काय डील थोडीच आहे. त्याला काहीच नको आहे. त्याचं एवढंच म्हणणं देवाचं की तुम्ही, म्हणजे देवाचं म्हणणं काय, देवाने मला नाही सांगितलंय, पण एक आपापला एक प्रत्येक पर्स्पेक्टिव्ह असतो. मला असं वाटतं की की तुम्ही तुमच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी असतील, प्रत्येक गोष्ट हे सगळं पार पाडा. तुमची नित्यकर्म पार पाडा आणि ह्यातून तुम्ही जिथे कुठे असाल तिथून मनापासून देवाला घातलेली एक साथ त्याच्यापर्यंत पोहोचते. तुमचा नमस्कार तिथपर्यंत पोहोचतो. ह्याच्या व्यतिरिक्त देवाला काही नको आहे. निर्मळ भक्ती यालाच म्हणतात. खरंय. सो आपले डोळे उघडे ठेवावे आणि काय योग्य काय अयोग्य हे आपलं आपण ठरवावं. आपलं कोणी सांगण्याची काही गरज नाही. खरंय. आता काही रॅपिड फायरचे प्रश्न आहेत. बरं. हे की ते उत्तर द्यायचंय. बरं बरं बरं. मुंबई की नाशिक? नाशिक. नाशिक. वडापाव की मिसळ? मिसळ. नाशिकचं, बरोबर. नाशिक. नाटक की मालिका? नाटक. नाटक. आणि आज या संपूर्ण प्रवासाकडे बघताना, मागे वळून बघताना काय वाटतंय? एका वाक्यात उत्तर दिलं तरी चालेल. की जे मी निघालो होतो ते योग्य वेळी निघालो होतो प्रवासाला आणि ते आज सिद्ध झालंय इथपर्यंत पोहोचणं. आणि आपल्या प्रत्येकाच्या मनात एक इच्छा असते की नाही, अजून हे करायचंय, ते करायचंय. अशी काय इच्छा आहे की काय ध्येय आहे? अनेक आहेत. एक तर या क्षेत्रामध्ये खूप काही करायचं आहे, वेगवेगळ्या भूमिका साकारायच्या आहेत आणि अजून आपल्या फॅमिली करता, कुटुंब करता आपण काय काय छान छान करू शकतो हे सगळं करायचं आहे. आणि माझी पुतणी आहे छोटी मनू, सो तिच्याबरोबर मॅक्सिमम वेळ घालवायचा आहे. हे छान. म्हणून मागे एकदा असं म्हणालो होतं की असाच प्रश्न मला एकदा विचारला होता की तुम्ही काय कराल, काय आवडेल, तर मी त्या दोन इच्छा म्हटलं होतं की एकतर मनूबरोबर भरभरून खेळायचं आहे आणि आजीला वेळ द्यायचा आहे. पण आता एक इच्छा तर नाही होणार पूर्ण, पण आता मनू आहे, सो तिच्याबरोबर मला भरपूर वेळ घालवायचा आणि सगळ्या फॅमिलीबरोबर छान टाईम स्पेंड करून या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर यायचं आहे. आणि अशी अजून कोणती भूमिका आहे की जी करायला आवडेल? बापरे, स्पेसिफिक सांगणं फार अवघड आहे ॲक्च्युली. असं आहे कारण खूप भूमिका आहेत खरं तर अशा. असं नाही सांगता येणार की स्पेसिफिक भूमिका, पण असं म्हटलं की जॉनर्स मला वेगवेगळे खूप आवडतील करायला. आणि याच्यामध्ये पण सूत्रसंचालन, जे मगाशी तुम्हाला म्हणाल की वेगवेगळ्या लाईव्ह शोजचा असेल किंवा इतर कुठल्या कार्यक्रमांचा असेल, सो ते मला जास्त अजून आवडेल करायला. एक वेगळा फॉर्मॅट आणि थोडासा अजून लाईव्ह ऑडियन्स. बरोबर. त्याच्यात एक वेगळी मजा असते. वेगळी मजा येते. आणि आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल या निमित्ताने? मी प्रेक्षकांना मी हेच सांगेन की तुम्ही आत्तापर्यंत भरभरून प्रेम दिलंय, म्हणजे 5 वर्षामध्ये. आणि खरंच इतकं प्रेम दिले, कधी कधी मला विश्वास बसत नाही की खरंच घडतंय की माझ्याबरोबर. आणि हा प्रवास माझ्याकरता खूप छान होता. 5 वर्ष आणि जवळपास 1750 भाग. तर हा प्रवास जरी आता म्हणजे माझ्याकडे थांबला असता
पण आपलं जे हे नातं आहे सो हे असंच राहू द्या आणि असंच प्रेम कायम असू द्यात. याच्या पुढे पण जेव्हा मी तुमच्यासमोर विविध भूमिकांमधून येईन तेव्हा सुद्धा हेच प्रेम द्या. आणि ही मी माझी जबाबदारी पण समजतो की जेव्हा काही तुमच्यासमोर वेगळ्या भूमिकांमधून सो त्या तुम्हाला नक्की आवडतील आणि असं कुठेही होणार नाही की यात तुमच्या भावना दुखतील. सो असंच प्रेम कायम असू द्या. नाही, आणि प्रेक्षकांचं प्रेम असणारच आहे. आणि स्वामी समर्थांच्या भूमिका, ही तुमची जी भूमिका आहे ती कायम लक्षात राहणार आहे. आणि मला खरंच खूप छान वाटलं. माझी पण मनापासून इच्छा होती की तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत, तुमच्याशी असं समोरासमोर बसून बोलायचं आहे. ती इच्छा सुद्धा या निमित्ताने माझी पूर्ण झाली आहे. त्यामुळे खरंच मनापासून मी आभार मानते. थँक्यू आणि तुमचे पुन्हा एकदा आभार की आज मला आमंत्रित केलं. थँक्यू सो मच. असं म्हणतात ना की ध्येय गाठणं हे कितीही अशक्य वाटत असलं तरी त्याला आत्मविश्वास, जिद्द आणि भक्तीची जोड असेल तर ते ध्येय आपण गाठूच शकतो. स्वामी समर्थच त्यांचंच एक वाक्य असे की तू फक्त कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न करता. कर्म करणं हे तुझं कर्तव्य आहे, त्याला योग्य फळ देणं ही माझी जबाबदारी आहे. आणि आज स्वतः स्वामी समर्थांची भूमिका साकारलेले अक्षयदादा इथे आहेत आणि ते पाहिल्यावर खरंच असं जाणवतं, तुमचा हा प्रवास सगळा जाणून घेतल्यावर, की त्याचं लक्ष असतं, देवाचं लक्ष आपल्यावर असतं. आपलं काम आहे आपण कर्म करत राहणं, आणि त्याची जाणीव आज बोलल्यानंतर झाली. खरंच पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. आणि मला खात्री की आपल्या प्रेक्षकांना या गप्पा नक्कीच आवडल्या असतील. तुम्हाला या गप्पा कशा वाटल्या ते कमेंट्समधनं नक्की कळवा. आणि मगाशी जसं अक्षयदादा म्हणाले की कोणत्या भूमिकेतनं पाहायला आवडेल ते सुद्धा नक्की कळवा. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या लोकांशी आपल्याला खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.